त्या सगळ्या बदलांना जागतिक पातळीवर लोकांनी तयारी केलेली आहे. त्यांचे डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन तयार आहेत. आपल्याकडे ते कुठे असतात माहीत नाही. म्हणजे 20 गावांमध्ये लवासाच्या जर 18,000 लोक राहत असतील तर तिथं तुम्ही जर 2 लाख लोक आणा असेल तर त्या बायोडायव्हर्सिटीचं काय होईल. त्यावेळेस सांगितलं होतं की माळींसारखं लवासा होईल बरं. तर हे जे याच्यावर कोणीतरी गंभीरपणे पाहायला पाहिजे की सिंचन खातं फक्त पैसे खाण्यासाठी नाही तर आपल्याला अनेक गोष्टी करून लोकांच्या आयुष्यावर त्याचा मोठा परिणाम करतात हे पाहायला पाहिजे. पर्यावरणवाद म्हणजे भीतीवाद नाही आहे. पर्यावरणवादी असणं म्हणजे लोकांना फिअरलेस करणं आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज माझ्याबरोबर पुन्हा आहेत डॉक्टर विश्वंभर चौधरी सर. तुम्ही नुकताच त्यांचा भारत ॲट 75 या सिरीजमधला व्हिडिओ बघितला असेल. पण आज मला त्यांच्याशी खूप वेगळ्या, खूप महत्त्वाच्या आणि माझ्या वैयक्तिक जिव्हाळ्याच्या विषयावर बोलायचं आहे. तो म्हणजे महापूर. 2005, 2019, 2021 असं 3दा महापूर आला आणि सरांचं मूळ प्रोफेशन ते पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत. तर मला त्यांच्याकडून समजून घ्यायचं आहे पूर का येतो, याचं काय होणार. मी मूळचा कोल्हापूरचा आहे, एव्हाना आपल्या प्रेक्षकांना ते माहीत असेल. मला माझ्या गावात 2 वर्ष 3-3, 6-6 दिवस जाता येत नाही. असं परत घडणार का? अशा असंख्य प्रश्न आहेत. चिपळूणचा पूर आहे. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे, पण चिपळूणपासून सुरुवात करू. तुम्ही जाऊन आलात नुकतंच, तिकडे 1 आठवडा झाला. का आला तो पूर? काहीच त्याच्याबद्दल माहीत नाही. अचानक पाऊस कुठून आला, दरडी कोसळले आणि अख्खंच्या अख्खं गाव जवळपास पाण्याखाली जातं. हे का घडलं? पहिल्यांदाच असं आपल्याला सांगितलं पाहिजे की पूर, वादळ, ज्वालामुखी हे सगळं नैसर्गिक आहे. आपण त्याला नैसर्गिक संकट म्हणतो, पण ते नैसर्गिक आहे मुळात. त्याला काही नदी म्हणजे अगदी ऑर्गॅनिक अशा सेंद्रिय अशा जर भाषेत सांगायचं तर नदी स्वतःला स्वच्छ करते. म्हणजे पूर म्हणजे तुम्ही जे काय प्लास्टिक टाकलं, आत्ता मी चिपळूणचा आत्ता तुम्ही बोलत होता तर चिपळूणवरून मी येताना पाहिलं की झाडांवर म्हणजे त्या पुराची पातळी किती असली पाहिजे की 15-15 फूटपर्यंत प्लास्टिक अडकलेलं होतं. म्हणजे लोकांनी जे फेकलं ते प्लास्टिक नदीने परत दिलं. मुंबईचा समुद्र सगळं प्लास्टिक आपल्याला परत देतो. त्यामुळं पूर, वादळ, ज्वालामुखी, भूकंप हे सगळं नैसर्गिक आहे. हे मॅनमेड नाही, पण ते असणार आहे. आणि ते राहिल्यानंतर आत्ता असं झालं आहे की आत्ता आपण त्याच्यात हस्तक्षेप केल्यामुळं ते आपल्या अंगावर येत आहे. म्हणजे नदीच्या पात्रात घरं बांधली की नदीचा पूर तुम्ही सफर होणार. तर हे तसं थोडंसं आहे. आता ही गोष्ट खरी आहे की हवामान बदलाचा परिणाम म्हणून म्हणा किंवा काय असेल ते असो, जे काही कारण असेल ते, पण पाण्याचं जे पाऊस पडण्याचं जे एक चक्र आहे त्याच्यात थोडासा बदल झालेला दिसतो. म्हणजे जर पहिला भीज पाऊस, मूर पाऊस असायचा, मुरत जाणार, तर आता तो धबाधबा कोसळतो आणि निघून जातो आणि पुढे मग कदाचित महिनाभर पडतही नाही. हा पॅटर्न बदलला, ही गोष्ट खरी आहे. गेले काही दिवस ढगफुटी मोठ्या प्रमाणावर होती आहे आणि गारा पडण्याचं प्रमाण पण काही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात वाढलं. तर हे बदल आहेत. म्हणजे हे बदल झालेले आहेत हे आपल्याला मान्य करून आपल्याला पुढे जायला पाहिजे. म्हणजे काहीच बदललेलं नाही, पण लोकांच्या हस्तक्षेपामुळे असं काही मी एकेरी विधान मी करणार नाही. हे बदल झाले. पण नद्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे आता महापुराचं जर बोलायचं झालं तर मी चिपळूण ते ब्लोटे परशुराम या भागातली जे मेजर दरड कोसळलेली पाहिली. मला असं म्हणायचं आहे की त्या स्पष्टपणे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया ह्यांना त्याच्याबद्दल प्रश्न विचारला पाहिजे. त्याचं कारण की उभे डोंगर कापून ठेवल्यामुळं ती माती सरळ खाली आलेली आहे. ते जर स्लोपमध्ये असते, ग्रेडियंटमध्ये असते तर कदाचित तसं झालं नसतं. पण जो काही हायवेचा जो प्रकल्प चालू आहे सगळा, म्हणजे सावित्री नदीवरही तेच आहे महाडला आणि इकडे पण वशिष्ठीवर तेच मला दिसलं की त्या कटिंग केल्यामुळे ते डोंगर त्या दरडी कोसळल्या आणि रस्ते सगळे एवढे मोठमोठाले बोल्डर वगैरे खाली आले. निसर्ग ही शक्ती आहे आणि निसर्ग हा रुद्ररूप आहे. तो रुद्ररूपच आहे. म्हणजे तो काय असा काहीतरी आपलं छान वाऱ्याचे झुळूक वगैरे असा नाही आहे. त्याचं रुद्ररूप आहे, रौद्ररूप आहे तो. त्या सगळ्या बदलांना जागतिक पातळीवर लोकांनी तयारी केलेली आहे. त्यांचे डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन तयार आहेत. आपल्याकडे ते कुठे असतात माहीत नाही. साधी गोष्ट इव्हॅक्युएशनची आहे. जर तुम्हाला ढगफुटीचा अंदाज आला, ढगफुटी होते कळलं, इव्हॅक्युएशन ताबडतोब लोकांचं व्हायला पाहिजे. तिथून त्यांना सुरक्षित स्थळी पटापटा नेलं पाहिजे. आपल्याकडे ते होत नाही आणि म्हणून मग माळींसारख्या गोष्टी होतात किंवा आत्ता जे झालं ते होतं. मुख्यतः हा नदीच्या पात्रामधला हस्तक्षेप हा फार गंभीर मुद्दा आहे. आणि हे कोणीतरी एखाद्याने घर बांधलं, हॉटेल काढलं एवढ्यापुरता हा मुद्दा नाही. नद्यांच्या पूररेषा बदलून टाकणं हे फार गंभीर आहे. मॅक्सिमम ज्या फ्लडलाईन होत्या त्या फ्लडलाईन आपण कमी केल्या. तुमच्या कोल्हापुरातसुद्धा सारंग यादवाडकर तिथे लढत आहेत की त्या फ्लडलाईनच कमी करून टाकल्या. आता हे तुमच्या हातात आहे.
तुम्ही उद्या नदीच्या पात्रातही घरं बांधू शकता, केदारनाथसारखा प्रलय येऊ शकतो आणि ते सगळं वाहून जाऊ शकतं. हे तुमच्यावर आहे, हा तुमचा विवेक आहे, हे तुमचं ही तुमची ग्रीड आहे की जागा किती कमवायच्या शहरातल्या आणि किती खचाखच बांधायचं, हे तुमच्यावर आहे. नदी त्याला काही करणार नाही, ती येईल, तिचा पूर येईल, ती विध्वंस करून पुढे जाईल. काही लोक मग कोपली नदी वगैरे आपल्याकडे भावनिकच जास्त, मग त्याची खणा नारळ आणि ओटेभरा वगैरे असं काही नाही आहे. जर घरं बांधली नाही, तिची पूररेषा तिला व्यवस्थित सोडली, 100 वर्षातला जो मोठा पूर आला त्याची पूररेषा आपण निश्चित केली आणि त्याप्रमाणे आपण गेलो, तर नद्या काही करणार नाही. नद्या उलट आपल्याला पाहिजेत. हे सगळ्या बाबतीत ॲप्लिक नॉट नदीच कशासाठी, भूकंपसुद्धा. भूकंप प्रवण क्षेत्र कोणते ते आपल्याला आता कळतं, सेस्मिक झोन आपल्याला माहिती आहेत. त्याप्रमाणे तिथे त्या रचना व्हायला पाहिजे, त्या आपल्या झालेल्या नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं मला असं लक्षात आलं की ह्या चिपळूणच्या पुरात किंवा तुमच्या कोल्हापूरच्या पुरातसुद्धा सगळ्यात महत्त्वाचं काय की माणसं काहीतरी सांगतायत. डॉक्टर गाडगिळांसारखा एक तपस्वी शास्त्रज्ञ काहीतरी सांगतोय, ते तुम्ही अजिबात ऐकत नाही. म्हणजे गाडगीळ समितीच्या रिपोर्टचं कारण जयराम रमेश होते म्हणून तेव्हा तरी ती कमिटी झाली. त्याचं मूळ कारण असं होतं की पश्चिम घाटामधली हानी हा विषय होता. तुम्हाला माहिती आहे की मी लवासाच्या विरुद्ध आम्ही लढलो, सगळे म्हणून अनेक जण आम्ही लढलो. तर का लढलो? आमचं काही शरद पवारांचं धुऱ्यावरचं भांडण नव्हतं ना, आमचं काय अजित गुलाबचंदचं भांडण होतं. पण पश्चिम घाटातला हस्तक्षेप हा किती भयंकर आहे याची सगळ्यांना कल्पना आलेली आहे. खास करून पर्यावरणशास्त्रातल्या लोकांना त्याचं डायमेन्शन कळलेलं आहे की ह्या एक तर त्याचा मान्सूनवर फटका बसणार भारताच्या, कारण मान्सून रिसीव्ह करणारा पहिला पश्चिम घाट आहे आपला. तिथे जर आपण काय करायला लागलो वेडेवाकडे, तर आज जे हिमालयाचं झालं, हिमाचल प्रदेशात अख्खा डोंगर खाली आला, आपण तो पाहिला. आता कोणी म्हणेल की असं हा ॲक्सिडेंट नाही आहे, याच्या मागे अनेक गोष्टी आहेत. बांधू नये तितकी धरणं हिमालयात बांधली जातात. टिहरीचं आपल्याला उदाहरण माहिती आहे की सुंदरलाल तिथे केवढ्या बहुगुणांनी तिथे काम करावं लागलं, चिपको आंदोलन केलं, बायका झाडांना चिटकल्या, जाऊन लोक चिटकले झाडांना, तोडू देणार नाही म्हणाले. एवढं का करावं लागावं? हिमालय होल्याटाईल आहे, तुम्हाला त्याचं माहिती आहे की तो सगळ्या दृष्टीने हिमालय फार धोकादायक अशा परिस्थितीत आहे. तो तर ॲमॉर्फस असल्यासारखा आहे, आपला तरी सॉलिड आहे, सह्यकडा आपला, पण हिमालयाचं ते जे हिमालयाचं मॉडेल होतं धरणांचं, अमुक तमुक काय तिथे प्रकल्प हे ते सगळं मॉडेल आता पश्चिम घाटात आपण केलं आणि म्हणून हे झालं. पश्चिम घाटाचा अहवाल तुम्ही वाचला असेलच असं मी समजतो, अनेकांनी वाचला. तो वाचल्यानंतर आपल्याला त्याची ग्रॅव्हिटी लक्षात येईल. हे साधी गोष्ट असते की कळणे माईनचं उदाहरण आहे परवाचं. कळणे माईनचा विध्वंस झाला, लोक रस्त्यावर आले. आता तुमच्या खाली उतरलो, फोंडा घाटपासून कोकणात सगळ्या माईन्स आहेत. मायनिंगचं एक आपल्याकडे कागदावरती फार उत्तम धोरण आहे. ते धोरण काय आहे की तुम्ही खोदायचं, मिनरल काढून घ्यायचे, बाकीची माती त्यात भरून टाकायची. बेनिफिकेशन झालं, एकदा मिनरल तुम्ही काढले, तुम्ही ते बाकीचं भरून टाकायचं. कुठल्या माईनमध्ये हे झालं आहे? सगळीकडे खड्डे कायम आहेत. माईनची कन्सेप्ट अशी आहे जगभरामध्ये की तुम्ही मायनिंगमधून एक काहीतरी काढता, पण तिची जॉग्रफी तुम्ही जिओलॉजी तिथली तुम्ही त्याची बिघडू देत नाही आणि तुम्ही ते परत रिफिल करता. जे मटेरियल म्हणजे समजा तुम्ही बॉक्साईट काढलं, तर उरलेली माती ती पुन्हा तुम्ही भरून टाकता आणि ते एक ठराविक थोड्या अंतराने ते करत जायचं. म्हणजे तुम्हाला एकदम भलं मोठं खड्डे खोदले, अमुक केलं, त्याच्यातून होतं काय की वॉटर कोर्सेस पूर्ण बदलले. डोंगरावरून येणारं पाणी त्याचं गणित पूर्ण बदललेलं आहे. ते कोर्सेस अत्यंत अनैसर्गिकरित्या कुठे गेलेत, वळलेत. ते सुद्धा पुराला कॉन्ट्रीब्यूट होत आहेत. म्हणजे मायनिंग हा मोठा भाग आहे बरं का पुरांच्या बाबतीत, ज्या नद्यांच्या काठावरचं होत होते. कारण तिथले लोकल ड्रेनेज पॅटर्न बदलला, पाण्याचा पॅटर्नच वाहण्याचा बदलला आणि त्यामुळे ते घडतं आहे. हे सगळं इग्नोर करून माधव गाडगीळ सरांचा रिपोर्ट, एवढा सुंदर रिपोर्ट, मी त्याला वेगळ्या कारणासाठी म्हणतो. म्हणजे तो रिपोर्ट ऐतिहासिक काय याचं एक कारण आहे. म्हणजे आता माझं साधारण प्रोफेशनल आयुष्यसुद्धा 27 वर्ष 28 वर्ष मला झाली. या आयुष्यात मी असं पाहिलंच नाही की शास्त्रज्ञ लोकांशी बोलल्यात. आम्ही काय करतो की आमची पद्धत ठरलेली आहे. आजकाल तर सगळं GIS वरूनच होतं. त्यामुळे गुगल घेऊन बसलं की जगातलं 90% ज्ञान तुमच्या हाताशीच आहे, तुम्हाला ज्ञान मिळवायची गरजच नाही. शास्त्रज्ञांचा अप्रोच हा टेबल टॉप अप्रोच असतो की मग मागचं काय झालं, पुढे काय झालं, पद्धती तुमच्या शास्त्रीय असतात, तुम्ही ते सगळं शास्त्रीय पद्धतीने करता. पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा एक मिसिंग फॅक्टर असतो, ते म्हणजे लोकांचे थेट अनुभव त्यात येत नाहीत. म्हणजे कोकणच्या माणसाला किंवा पाणी इथपर्यंत आलं होतं हे जेव्हा तो म्हणतो ना, तर तो अनुभव खूप मोठा अनुभव असतो जो आपण इग्नोर करतो. हा ऐतिहासिक अशासाठी की निदान पर्यावरणशास्त्रातले जेवढे आतापर्यंतचे सरकारी आयोग अमुक तमुक झाले, मी सगळ्यात जास्त शास्त्रीय याला याच्यासाठी म्हणणार की यांनी ती कसर पण ठेवली नव्हती या रिपोर्टनी. लोकांशी ते थेट बोलले होते, गावांमध्ये जाऊन बोलले होते, थेट लोकांशी संवाद केला होता, म्हाताऱ्या लोकांशी बोलले होते. तुमचा अनुभव काय? हे जास्त सायंटिफिक होणं आहे, हे बॅकवर्डनेस नाही आहे, हे जास्त पुढे जाणं आहे ते. आणि काय शिफारसी होत्या?
गाडगीळ पॅनलचा रिपोर्ट काय काय करू नका म्हणून तो काही सगळा विकास ठप्प, बदनामी खूप केली त्या रिपोर्टची, अत्यंत बदनामी केली की हे सगळं संपून जाईल, कोकणात विकास होणार नाही, कोकणात कोणाला घर, हे अत्यंत खोटं आहे. गाडगीळ समितीने जे सांगितलं ते म्हणजे पहिलं सांगितलं की मायनिंग प्रकल्प आता आवर्त घ्या, मायनिंग मोठ्या प्रमाणावर करू नका, छोटे लीज मायनिंगचे पट्टे ते चालू द्या, पण जे प्रचंड असं ह्यूज मायनिंग आणि त्याचे 30-30 वर्षाचे प्लान आणि मोठमोठे खड्डे ते करू नका, हे पहिलं सांगितलं. दुसरं त्यांनी सांगितलं की आता या भागाची धारण क्षमता, मी मगाशी उल्लेख केला की रत्नागिरीमध्येच 21 प्लांट आणायचे थर्मल पॉवर, हा मूर्खपणा आहे. आणि त्या रिपोर्टने हे सांगितलं की थर्मल पॉवर प्रोजेक्ट आणू नयेत या भागात जास्त, तुम्हाला जिथे जे इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह जे नाही तिथे तुम्ही ते करू शकता. आज तो हॉटस्पॉट आहे, जगातल्या बायोडायव्हर्सिटीचा हॉटस्पॉट आहे आपला पश्चिम घाट. आपल्याला खरंच कल्पना नाही, आपले लोक, भारतीय लोक, त्यांची पद्धत अशी ना, ते व्यक्तींचा गौरव खूप करतात आणि त्या कशातही ते अस्मिता शोधतात, म्हणजे जातीत अस्मिता शोधतील, अमक्यात अस्मिता, धर्मात शोधतील, गावात शोधतील स्वतःच्या, की आम्ही म्हणजे किती ग्रेट. पण त्यांना हे जे वैभव आहे हेच कळलं नाही की जगातल्या हॉटस्पॉटमध्ये बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आपला सह्यकडा आहे, आपली सह्याद्रीची रांग आहे, की जी की खूप मोठी गोष्ट आहे आणि ज्याबद्दल आपल्याला खरंच छान वाटलं पाहिजे. म्हणजे अभिमान वाटण्यासारखं काही नाही, कारण ती आपण तयार केली नाही, गर्व वाटण्यासारखं त्याहून नाही, पण आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे की आपल्याकडे तो एक मोठा वारसा आपला आहे. त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्षित करून अशा गोष्टी करू नका. तिसरं जे सांगितलं त्यांनी की 20,000 स्क्वेअर मीटरच्या पुढची बांधकामं नको. म्हणजे तुम्ही हिल स्टेशनची कल्पना बघा, म्हणजे लवासाचे भांडण काय होतं शेवटी, हिल स्टेशन तुम्ही इंग्रजांचे बघा, माथेरान, महाबळेश्वर, हे जे त्यांनी केलं ना, तिथल्या इमारती तुम्हाला ग्राउंड+1 दिसतील फक्त. म्हणजे एका ठराविक एरियात, एका इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरियात किती लोकसंख्या आणायची हे गणित आहे. म्हणजे 20 गावांमध्ये लवासाच्या जर 18,000 लोक राहत असतील, तर तिथं तुम्ही जर 2 लाख लोक आणा असेल तर त्या बायोडायव्हर्सिटीचं काय होईल, एन्व्हायरमेंटल सेन्सिटिव्हिटीचं काय होईल, हा मुद्दा असतो. तो मुद्दा लवासातही होता. तर हे जे आहे की इंग्रजांनी जी आणली ती सस्टेनेबल आहेत. तिथं आता काही महाबळेश्वरमध्ये धडाधडा दरडी कोसळल्या नाही, कारण तिथली घरं लाईट तशा, म्हणजे बांधकाम त्यांचं कमी आहे. खचाखच 10 मजली इमारती नाही होऊ शकत महाबळेश्वरमध्ये. हे जे काही ते होतं गणित, ते जर पाळलं असतं तर काही प्रश्न नव्हता. म्हणून गाडगीळ पॅनलमध्ये असं सांगितलं की 20,000 स्क्वेअर मीटरच्या पुढचे कन्स्ट्रक्शन नको. आणि चौथं त्यांनी सांगितलं की केमिकल प्लांट्स या भागात नको. आता सॅच्युरेटेड आहे सगळं, पश्चिम घाटामध्ये केमिकल फॅक्टरी आणणे हा मोठा डिझास्टर आहे आता. कारण फक्त माणसांच्या श्वसनावर केमिकल फॅक्टरी परिणाम करत नाही, ती झाडाझुडांवर पण करते. आसपासच्या टॉक्सिक केमिकल्स जेव्हा तुम्ही आणता तेव्हा ते होणार. तर ते इतरत्र करा. गाडगीळ सर असं कुठेही म्हणाले नाही रिपोर्टमध्ये की हे बंद करा. ते म्हणाले की फक्त इथे नको, म्हणजे आपण लोकेशन स्पेसिफिक असे काही विकास केले पाहिजे. जे परदेशामध्ये जे लोकेशननुसारच विकास होतो, त्यांच्याकडे हा वेडेपणा कधीच होत नाही की मी जसं म्हणालो की हिमाचल प्रदेशमध्ये एवढी छान सफरचंद ते आम्ही वर्ल्ड नेतो इंडस्ट्री, तिथे तुम्ही इतर काही करू शकता. तर तो लोकेशन स्पेसिफिक जो मुद्दा असतो तो त्या कमिटीच्या रिपोर्टमध्ये खूप चांगला आला होता. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी पण गाडगीळ सरांबरोबर गेलो होतो. आपल्या भीमाशंकरच्या जंगलामध्ये एका कंपनीने, ते सोलार एनर्जीचं कंपनी येते. आता ती दावा काय करणार की विंड एनर्जीची विंड मिल्स आहेत त्या, तर ते दावा करणार की आम्ही तो विंड मिल आमचा तो किती चांगला आहे. पण त्यांनी तो जंगलाचा जो विध्वंस करून ठेवला होता तो फार बघण्यासारखा होता. म्हणजे रस्ते 20-20 मीटरचे रस्ते होते केलेले जंगलात ते जायला, पूर्ण झाडे तोडून. तर आता ते त्या रिपोर्टमध्ये तो आला आहे भाग. तर हे जे सगळं आहे, तर विकासाची परिभाषा गाडगीळ रिपोर्ट ठरवू पाहत होता. विकास म्हणजे निसर्गाच्या कलानी कसा असावा हे गाडगीळ सर सांगत होते. या सगळ्यांनी मिळून हे सगळे पक्ष सामील आहेत त्याला. एकही पक्ष असा महाराष्ट्रातला नाही ज्याने त्याला विरोध केला नाही. त्याच्या पुढे सोडा, गुजरातपासून केरळपर्यंत किनारपट्टी एकही पक्ष असा नाही ज्यांनी त्याच्यात बदमाशपणा केला नाही. अगदी केरळातले पक्षसुद्धा त्याला अपवाद नव्हते, गोव्यातले पक्ष अपवाद नव्हते. ह्या सगळ्यांना मायनिंगच्या ज्या लॉबीज आहेत, ह्या सगळ्या ज्या लॉबीज आहेत, या लॉबीच्या हितसंरक्षणाचं त्यांचं काम आहे. आणि त्यामुळे त्यांनी गाडगीळ रिपोर्टचा पूर्ण त्या रिपोर्टला मला हे वाईट वाटलं की खूप मेहनतीने केला त्यांनी. अनेक लोक त्यासाठी झटले, खूप लोकांचे पेपर्स घेतले त्यांनी, कमिशन पेपर्स त्याच्यात घेतले अनेक. म्हणजे तो सर्वांगाने एक प्रकारे पाहिलं तर आपण तो अतिशय उत्तम रिपोर्ट येतो. एक आजच्या डेटला तरी पर्यावरणाचे भारतात जे रिपोर्ट झाले तो सर्वोत्कृष्ट आहे. त्याला त्यांनी पूर्ण मारला. तो रिपोर्ट उचलून त्यांनी बाजूला टाकला. आणि आता हे तर करता येत नाही की आता हा रिपोर्ट ठेवून दिला म्हणजे मग पुन्हा आरडाओरडा होईल की पर्यावरणाचं काय. तर म्हणून त्याच्यासाठी कस्तुररंगन साहेबांची नियुक्ती करून दुसरा रिपोर्ट आणला. कस्तुररंगन यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे, ते मोठे शास्त्रज्ञ आहेत, पण ते पर्यावरण शास्त्रज्ञ नाही आहेत, ते अंतराळ शास्त्रज्ञ आहेत. अंतराळ शास्त्रज्ञ असल्यामुळे त्यांनी काय केलं की सगळं काही सॅटेलाईट थ्रू त्यांनी मॉनिटरिंग केलं. त्यांनी GISचा पूर्ण वापर केला. आता ह्यात झालं कसं की एक जंगल आहे, राखीव जंगल, त्याला तुम्हाला बफर झोन सोडावाच लागतो. तुम्ही असं म्हणू शकत नाही की इथं जंगल संपलं आता इथे माणसांची वस्ती राहील, असं नाही होत.
कारण एक बफर झोन असतो, तो सोडावा लागतो. ते शास्त्रीय आहे, सगळ्या जगभर चालतं. कस्तुरीरंगन म्हणले की बफर झोनची काय गरज आहे, म्हणजे त्यांच्या दृष्टीने इकॉलॉजिकल क्षेत्र कोणतं सेन्सिटिव्ह, तर जिथं झाडं आहेत तेवढंच. म्हणजे माझ्या ह्या इथल्या झाडाची मुळं जर 10 मीटरवर असतील तर तो सेन्सिटिव्ह भाग नाही त्यांच्या दृष्टीने. हे कसं होणार? आणि झाडं हे काही फक्त झाडं नाही घेऊन येत ना, पाणी ती माती धरून राहतात. तर ते सगळं करून तर काही इलाजच नव्हता. सगळ्या पक्षाचं एकमत होतं, लोकशाही बहुमतावर चालते. कोणी आम्ही तर काही संसदेत जाऊ शकत नाही, जे जे काही म्हणतील ते चालतं तिथे. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, फुल ना फुलाची पाकळी, निदान वनराया सुरक्षित होतील, अमुक होईल तमुक होईल. म्हणून असा कोणी कस्तुररंगनना विरोध केला नाही, जरी तो रिपोर्ट सायंटिफिक नव्हता असं माझं स्वतःचं मत आहे. तो काही शास्त्रीय रिपोर्ट म्हणता नाही येणार. त्यांनी फक्त झाडांची सेन्सस केली एक प्रकारे, जनगणना जशी करतो तशी झाडांची गणना केली. नाही हे संरक्षित करा असं नाही. कहर त्याच्यावरचा पुढचा म्हणजे तलाठ्यांना त्यांनी सर्वेचं काम दिलं गव्हर्नमेंटनी, आणि तलाठी ठरवतील ते क्षेत्र. आता तुम्ही मला सांगा तलाठ्यांचा संबंध काय या गोष्टीशी? ते ट्रेंड आहेत का त्याच्यामध्ये? तुम्ही त्यांना इकॉलॉजीचा कोर्स करायला लावला का काही? तर थोडक्यात म्हणजे चेष्टा उडवायची धोरणाची, आणि अशा इतक्या लेव्हलची चेष्टा उडवून टाकायची की ते धोरण कधीच अंमलात आलं नाही पाहिजे. हा तो कावा, आणि त्याची फळं आज आपण भोगतोय. लवासामध्ये दरडी कोसळ्यामध्ये आम्ही मेधाताईंनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यावेळेस सांगितलं होतं की माळींसारखं लवासा होईल बरं, उद्या तुम्ही नका म्हणू, हे इशारे तुम्ही समजून घ्या. लवासामध्ये मागच्या 2 वर्षाखाली रस्ता बंद झाला होता हे पडून दरडी कोसळून. तर हे दरडी आहे त्या कोसळणार, त्यांना तुम्ही कापूनच काढलं की त्या कोसळणार. हे साधं आहे, म्हणजे ह्याच्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे. ह्याच्यामध्ये अगदी साधं आहे की नदीच्या रेषेत जाऊ नका, समुद्राला त्याला छेडू नका, डोंगरांना शक्यतो इंटॅक्ट राहू द्या. त्याच्यासाठी काहीतरी पॉलिसी आहे ना. मी देवेंद्र फडणवीसांच्या काळातही हट्ट धरला, आत्ताही मी हट्ट धरतोय की टेकड्यांच्या संरक्षणासाठी काही कायदा आपल्याकडे नाही. म्हणजे माउंटेन्स हिमालय वगैरेच्या संरक्षणाचे आहेत, पण इथे जर एक 100 फुटाची टेकडी तिचं काय, तिच्या संरक्षणाचा कायदाच नाही आपल्याकडे. आणि म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही काही ठरवा, सगळ्यांनी मिळून ठरवा. मी काही म्हणत नाही की असंच करा, पण त्या भागातली जी मीन सी लेवल आहे त्याच्यावर ठराविक फुटाची जर टेकडी असेल तर तिथे अशा प्रकारे विकास करू देताच कामा नाही. ती टेकडी ही टेकडी म्हणूनच ठेवली पाहिजे. आज मी मगाशी तुम्हाला म्हणू पर्वतीचे काय हाल, पर्वती टेकडी राहीलच नाही आता. तर तुम्हाला त्या झोपड्यांचं नीट पुनर्वसन केलं पाहिजे आणि टेकडीचा श्वास मोकळा केला पाहिजे. नाही तर नंतर नैसर्गिक काहीतरी डिझास्टर झाल्यानंतर तुम्ही म्हणून त्याचा काही उपयोग नाही. तर हे मूळ असं आहे की पॉलिसी मेकर जे आहेत त्यांना याचा सेन्स नाही, आणि त्यांना बिझनेस महत्त्वाचा वाटतो, त्यांना पर्यावरणापेक्षा त्यांचा धंदा महत्त्वाचा वाटतो, आणि म्हणून या गोष्टी चालल्यात असं. तर खूप प्रश्न म्हणत आहेत, मी क्रमाक्रमाने विचारतो. पहिला प्रश्न असा की हे जे एक नॅरेटिव्ह आहे याच्या एक विरुद्ध नॅरेटिव्ह असं सांगितलं जातं की साहेब एवढं जर का सगळं पाळायचं असेल तर विकास नक्की करायचा कुठं? नदीच्या पूररेषेत काहीच करायचं नसेल तर शहरं वाढणार कुठं, गावं वाढणार कुठं, कसं होणार? म्हणजे ॲक्सेप्ट करूया 4 दिवस खाली 4 फूट पाणी येईल आणि पुढं जाऊया, पण आपल्याला म्हणजे वाढलं पाहिजे, लोकसंख्या वाढते, शहरीकरण वाढतं आहे वगैरे वगैरे वगैरे. तर हे जे दुसरं एक विरोधी मताचं नॅरेटिव्ह आहे असं आपण म्हणूया, त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय? खरं सांगायचं ना तर हा म्हणजे आम्ही कुठं जायचं, आम्ही विकास कुठे करायचा, हा टोटली अपप्रचार आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. लँड यूज जर भारताचा बघितला किती जमीन, तर मी मगाशी म्हणालो की 52% साधारण आपली शेतीला आहे, 22% आपली जंगलं आहेत. ॲक्च्युली हॅबिटेशन असं ज्याला म्हणतो, जिथं मनुष्यवस्ती आहे असा भाग आजही फक्त 8% आहे. म्हणजे असं काही झालेलं नाही की आता जागा सगळी संपली. 8% इतकेच आपले नॉन प्रोडक्टिव्ह लँड जी आहे, म्हणजे बॅरन लँड जी आहे ती पण साधारण 5% आहे. म्हणजे आत्ता आपण जे हॅबिटेशन आहे त्याच्या इतकीच जवळपास बॅरन लँड आपल्याकडे शिल्लक आहे. मला असं वाटतं की हा फक्त नियोजनाचा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही पश्चिम घाटातच जायचं का वाघोलीला डेव्हलपमेंट करायची, का तुम्ही खाली आणखी शिरूरला डेव्हलपमेंट करायची, हा तुमचा चॉईस आहे. आणि हे होऊ शकतं जर तिथे तुम्ही जास्त चांगल्या सुविधा दिल्या तर ते होऊ शकतं ना. उद्या तुम्ही शिरूरपर्यंत जर का मेट्रो वाढवली तर लोक शिरूरमध्ये राहतील, ते 1 तासात पुण्यात येतील. हे जे नियोजन आहे त्या नियोजनाचा हा प्रश्न आहे की ठराविक भाग जे सेन्सिटिव्ह आहेत तिथे आपण काही आता लेक डिस्ट्रिक्टवरून ज्याच्यावरून प्रेरणा लवासाची घेतली, लेक डिस्ट्रिक्टला तुम्ही पाहिलं तर बहुमजली इमारतीच नाहीत, बंगले तिथे छोटे छोटे. तर कुठे बंगले पाहिजेत? मी एक तुम्हाला स्पष्ट सांगतो, आमचं नाव किती बदनाम असो, मी तुम्हाला एक सांगतो की विकास हे करताना त्याचा एक काही असा विशिष्ट आग्रह कोणाचा नसतो. म्हणजे खास करून मी मोठ्या धरणांच्या मी विरोधात नाही, फक्त माझं एवढं म्हणणं असतं की ती फिजिबिलिटी तर पहा. काही ठिकाणी तुम्हाला भूभागावर अवलंबून काही ठिकाणी तुम्हाला मोठी धरणं लागतील. मराठवाडा विदर्भाचं मॉडेल हे
ग्राउंड वॉटरचं मॉडेल आहे, कारण प्रचंड ऊन असतं तिथं. परंपरागत आड विहिरी हे तुमचं मॉडेल, जसं राजेंद्र सिंहांनी जोहड हे मॉडेल तिकडे असतं ते, तसं हे मॉडेल आहे. पाण्याचा विचार तुम्ही सरधोपटपणे महाराष्ट्रात आता 30 मोठी धरणं बांधू अशा पद्धतीने नाही करू शकत तुम्ही. त्यामुळे अनेक दुसरे पण मुद्दे आहेत भ्रष्टाचार वगैरे, ते झाले, ते सोडू, त्याच्याबद्दल बोलायला नको. पण ॲज अ सायंटिफिक ज्याला आपण म्हणू की तुमचं टूल म्हणून जर तुम्ही पाहिलं की धरणं कशी ठरवावीत, त्याचं काहीतरी टूल असू शकतं ना, सायंटिफिक टूल, आणि तुम्ही ते ठरवू शकता की इथं फिजिबल आहे, इथं फिजिबल नाही, काळ्या मातीत किती धरणं बांधायची तर तुम्ही ठरवायचं. हे तसंच आहे. म्हणजे तुम्ही हे करताना तुमच्याकडे पर्याय असंख्य उपलब्ध आहेत, पण त्या पर्यायांच्या शक्यतेवर विचार केला जात नाही. आपल्याकडे सगळंच राजकारण प्रेरित असल्यामुळं जर एअरपोर्ट यायचं असेल तर नेत्यांना माहिती होतं ते आधीच तिथे जमिनी घेऊन टाकतात, मग तिथे एअरपोर्ट येतो. मग भले एअरपोर्ट ऑथॉरिटी जरी म्हणली की नाही थोडं, ते म्हणतात धकून घ्या तुम्ही. हे चलता आहे जो ॲप्रोच आहे आपला ना, तो ॲप्रोच आपला कारणीभूत आहे. जागेची कमतरता भारतात नाही आहे. लोकसंख्या आणि जागा जर पाहिलं तर खूप एफिशियंट आपण यूज केलेलं आहे. 8%वरच आपण आत्ता आहोत सगळी एवढी लोकसंख्या अकोमोडेट करणं. त्यामुळे जागा आहेत आपल्या, जागा नाही तसं नियोजनाचा प्रश्न आहे आणि विकेंद्रितपणाचा प्रश्न आहे, विकेंद्रित व्यवस्थेचा प्रश्न आहे. हे जर का विकेंद्रित झालं तर विकास वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो, चांगला विकास होऊ शकतो असं मला वाटतं. बरोबर. तुम्ही गेल्या उत्तरात आणि या उत्तरात पण धरणांचा उल्लेख केला, पण मला असा एक लेख वाचल्याचा आठवतो गेल्याच आठवड्यात की गेल्या महिन्यात, की धरणांनीच पूर येतो असं नाही, तर यावेळी पाऊसच इतका पडला की धरणांनी पूर वाचवला. धरणं आपल्या काही ठिकाणी पाणी सेव्ह करतात. तर नक्की आपल्या ओव्हरऑल या इकोसिस्टीममध्ये जी मानवनिर्मित धरणं आहेत, म्हणजे उदाहरणार्थ चिपळूणच्या विषयाशी कोयनाला जोडलं जातं. आमच्याकडं कोल्हापुरात यावेळी असं लक्षात आलं की कुठलंच धरण उघडलं नव्हतं, म्हणजे अलमट्टीचे खूप दरवाजे उघडे होते आणि राधानगरी भरायचं होतं, तरी महापूर आला. तर ह्या सगळ्या महापुरात किंवा ओव्हरऑल या चेंजमध्ये धरणांचा खरंच वाटा आहे का, आणि तो निगेटिव्हच आहे का? आता हे पुन्हा परिस्थितीजन्य आहे. म्हणजे असं की समजा एकाच दिवशी 110 मिलीमीटर पाऊस पडला तर तुमची धरणं पण काय करू शकणार नाहीत त्याला कदाचित. म्हणजे हे खूप परिस्थितीजन्य आहे. असं म्हणणं की धरणांचा याबाबतीत उपयोग नाही हे अशास्त्रीय आहे. पुन्हा उपयोग असेल, पण मुळात धरणांच्या आधी असते ती माती असते. म्हणजे पाण्याचा विचार आपल्याकडे पाणी म्हणून होतो काहीच, फक्त म्हणजे अण्णांचं त्यात खरं नाव घ्यायला पाहिजे, अण्णा हजारेंचं, की त्यांनी माती आडवा पाणी जिरवा अशी योजना राबवली. शासन जेव्हा पाणी आडवा पाणी जिरवा म्हणत होतं तर अण्णा म्हणत होते कुठे जिरवायचं, तर मग माती आडवा पाणी जिरवा. तर हे मातीचं जे महत्त्व आहे त्या सॉईलच्या एकूण आपल्या अभ्यासामध्ये खूप उणीव आहेत. धरणं करताना काय जे करतात टेस्टिंग मला माहीत नाही, परंतु मुख्य मुद्दा हा मातीचा आहे. तुम्हाला सांगतो, आता तुमच्या कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या वॉटर लॉक्ड होतात जमिनी. त्याचं कारण त्यांना 12 महिने पाणी आहे ऊसाच्या निमित्ताने, आणि त्या सॅच्युरेटेड आहेत पाण्याने. जर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी तुम्ही काढली ती अत्यंत कमी आहे आत्ता. त्याचं कारण की आता ऑलरेडी सॅच्युरेटेड आहेत. एका बाटलीमध्ये पूर्ण बाटली पाणी भरलं तर वर पाणी भरायला जागाच राहत नाही ना. पोरस असो काय असो वाटेल तसो ते सॅच्युरेटेड आहेत. तर पाण्याचा अतिउपसा, अतिवापर ग्राउंड वॉटरचा आणि नद्यांच्या पाण्याचा, त्याच्यातून आता होल्डिंग कॅपॅसिटी संपली. मराठवाड्यामध्ये तुम्हाला अशी फार पूर दिसणार नाहीत, कारण अजून होल्डिंग कॅपॅसिटी खूप आहे पाण्याची, कोरडी आहे जमीन असून. तशी जमीन इकडे कमी आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये तोही एक विचार करावा लागतो की आलमट्टीला किती दोष द्यायचा आणि आपल्या जमिनींचं पाण्याची कॅपॅसिटी संपली याला किती द्यायचा. गंमत अशी आहे की धरणं जेव्हा होतात ना तर त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक आपण कमांड एरिया डेव्हलपमेंट म्हणतो, म्हणजे खालच्या लोकांचं म्हणजे आपण कॅनॉल करणे अमुक मग. दुसरा कॅचमेंट एरिया असतो, जिथून पाणी येत असतं त्याला काही ट्रीटमेंट करावे लागतात. कॅचमेंट एरिया ट्रीटमेंटवर महाराष्ट्रामध्ये करोडो रुपये खर्च होतात. त्या कुठे होतात हे मला माहीत नाही, की खरंच नाल्याची बांधबंदिस्ती केली का, माती जाणार नाही या दृष्टीने काही नाही, तर ते काही केलं नाही. ते जाऊ द्या, म्हणजे ते खूप, मी म्हणेन की एवढं सायंटिफिक होणंही आपल्याला फार वर्ष कदाचित पाहिजे. साधी गोष्ट आहे, धरणातला गाळ काढला जातो का. आता खडकवासल्यातून आपले कॅप्टन पाटील ते काढतात गाळ, तर इतका प्रचंड गाळ निघतो. आता ही असेट आहे, ही तुम्ही कॅचमेंट एरियातल्या शेतकऱ्यांना दिलं पाहिजे, कारण त्यांचीच माती ती झिजून इथपर्यंत आली. टोपोग्राफी पूर्ण बदलली जाते धरणांमुळे, आणि ते सगळीकडे सत्य आहे. ते नर्मदेत सत्य आहे, ते प्रत्येक बाबतीत सत्य आहे. पाण्याचे फ्लो होतात, पाणी वाहून येतं आणि ते गाळा तिथं साचत राहतो. पुण्याचं सगळं प्रदूषण, आज मला एका पत्रकार मित्राचा फोन आला होता, त्यांनी माझी ती फेसबुकची पोस्ट वाचली की असं नियोजन होतं 75 साली, ॲग्रीमेंट आहे. ॲग्रीमेंट असं की पुणे शहर हे 11 TMC पाणी उचलेल खडकवासल्यातून. त्यातलं 2 TMCचा लॉस धरावा लागतो आपल्याला कुकिंगमध्ये, याच्यामध्ये तेवढा जातो. आणि 9% पाणी, 9 TMC पाणी हे शुद्ध करून आपण उजव्या राईट बँक कॅनॉलमध्ये सोडणार आणि ते शेतीला देणार.
अतिशय योग्य नियोजन आहे. आत्ता ते 6 वरपर्यंत आले, म्हणजे 6 तरी द्या तुम्ही इथपर्यंत. आत्ता नवीन जो करार झाला, मी अजून तो वाचला नाही, पण मला ते पत्रकार मित्रांनी सांगितलं की 6 TMC आपण परत देऊ. एक बूंद पाणीसुद्धा आपण त्याच्यात टाकलेलं नाही राईट बँक कॅनॉलमध्ये. परिणामी झालं असं की सोलापूरच्या शेतीचा पाण्याचा जो ताण आहे तो सगळा पुन्हा शुद्ध पाण्यातून आपल्याला द्यावा लागतो. म्हणजे आपण खडकवासल्यातून घेतो 11 TMC, ते आपण सगळं प्रदूषित करतो. 2 TMC लॉस धरा, 9 TMC पाणी आपण काहीतरी ट्रीटमेंट प्लांट आहेत असं महापालिका दाखवते, ते एका पाईपमधून ट्रीटमेंट प्लांटमध्ये जातं, न ट्रीट होतं, दुसरं पाणी नदीत येतं आणि त्या नदीत ते डिपॉझिट होतं. परिणामी सोलापूरच्या लोकांचा आरोग्यावरचा खर्च वाढतो. सोलापूरला साथीचे आजार येतात, सोलापूरमध्ये गॅस्ट्रो येतो, कारण हेच तुमची घाण सगळी उजनीत साचली आणि त्यातून ते पाणी घेतात. आता हे साधं आहे, म्हणजे आता ह्याच्यात काय रॉकेट सायन्स आहे की तुम्हाला ते पाणी घ्यायचं आहे, शुद्ध करून मग सोडायचं, एवढंच आहे त्याच्यामध्ये. त्या पाण्याचा नीट वापर तुम्हाला करायचा आहे. याच्यात काही रॉकेट सायन्स नाही, पण हे होताना दिसत नाही आपल्याकडे. तर पाणी हा विषय इतका म्हणजे विचित्र पद्धतीने टॅकल करतो आपण की नद्या आहेत त्या प्रदूषित करतो, कॅनॉल आपण त्या बांधतो मोठमोठे, ते बहुतांश कोरडे राहतात. नर्मदेत तर मेधाताई कदाचित तुमच्याकडे इंटरव्ह्यूला कधी आला तर त्या सांगतील की गळके फुटके कॅनॉल याच्यामध्ये आपण करोडो रुपये घातलेत. म्हणजे इतका मोठा भ्रष्टाचार, आणि पुन्हा तो विषय वेगळा, आपण आज ते नकोच बोलायला. पण हे जे काही सगळं आहे हे सगळं टाळता येऊ शकतं. पूर येतात, पूर येणार, हे नैसर्गिक आहे. 2-3 गोष्टी फक्त पथ्य पाळावी लागतील. एक म्हणजे नद्यांची छेडछाड बंद, दुसरं धरणं करताना त्याची व्यवहार्यता तपासणी, नीट तपासणी, तिसरं जे धरणं भरून जातात गाळानी आणि मग कोणताही पूल आला की तो ओव्हरफ्लोच होणार, गाळ काढण्याचं कुठलंही मेकॅनिझम नसणे. सुरेश पाटील उत्तम काम करतात खडकवासल्याचं गाळ काढून. किती टन गाळ निघतो, सुपीक गाळून तो परत शेतीत जातो. हे सगळीकडे शक्य आहे. सरकारला यासाठी खर्चाची म्हणजे शेतकरी स्वतः घेऊन जातील, कारण तो सुपीक आहे, तो खतासारखा तो गाळ आहे. पण हे होत नाही, होताना दिसत नाही. तर हे जे याच्यावर कोणीतरी गंभीरपणे पाहायला पाहिजे की सिंचन खातं फक्त पैसे खाण्यासाठी नाही, तर आपल्याला अनेक गोष्टी करून लोकांच्या आयुष्यावर त्याचा मोठा परिणाम करता येतो, हे पाहायला पाहिजे. याची वानवा आहे. कोल्हापूर, सांगली वगैरे इतका समृद्ध भाग आहे, तिथे जर याच्यावर विचार होत नसेल तर उर्वरित महाराष्ट्रात काय होणार, हा मुद्दा आहे. तिथले सगळे शेतकरी सजग आहेत, उत्पादन चांगलं आहे, सगळं म्हणजे ज्याला फील गुड ज्याला आपण म्हणतो ते सगळं तिथं आहे. तिथंही जे होत नसेल तर बाकीच्यांच्याकडून आपण अपेक्षा करू शकत नाही. तर हे खूप कॉम्प्लेक्स आहे एका अर्थाने. ते अशा अर्थाने की पाण्याचं मॉडेल पहिले ठरवावं लागतं, मग मातीचा विचार करावा लागतो, मग माती कॉन्झर्व कशी झाली पाहिजे ते पाहावं लागतं, मातीचं डिग्रेडेशन थांबवावं लागतं. आमच्या लॅबोरेटरीत एक सॅम्पल आलं होतं की त्याच्यामध्ये 650 ग्रॅम युरिया होता 1 किलोच्या सॅम्पलमध्ये. मी पुन्हा सांगतो की मला केमिकलचा मी विरोधक नाही, पण कोणतंही केमिकल जास्त घेतलं तरी ते विषच आहे. एनिथिंग इन एक्सेस इज पॉयझन. तर तसं ते पॉयझन आहे. तर त्याच्यावरती विचार करावा लागतो. म्हणजे याचा अर्थ मी पुन्हा सांगतो, सेंद्रिय शेती समर्थक आहे का, मी नाही. म्हणजे सेंद्रिय झालं तर चांगलं आहे, पण नॉर्मन बोरलॉग म्हणून जे शास्त्रज्ञ आहेत, हरित क्रांतीचे जनक, ते जालन्याला आले होते आणि त्यांना एकाने प्रश्न विचारला की हे ऑर्गॅनिक फार्मिंग वगैरे, तर ते हसले. ते म्हणाले की जगाची लोकसंख्या एवढी मोठी आहे की तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंगवर पोट नाही भरू शकणार कोणाचं. हा शास्त्रीय दृष्टिकोन झाला. तर आपल्या देशातल्या खूप लोकांना ऑर्गॅनिक फार्मिंगचं आहे, ते ठीक आहे, त्यांनी करावं, ऑर्गॅनिक मिळालं तर ते चांगलंच आहे. पण त्याचा अर्थ सगळा देश ऑर्गॅनिकवर जगेल का, तर तो जगू शकत नाही. त्यामुळं तिथे तो एक सारासार विचार करून की खतांचा वापर किती करायचा, पेस्टिसाईडचा वापर किती करायचा, तो इन एक्सेस होतो आहे का, पाणी ऊसाला, म्हणजे ऊसाच्या पिकावर मी बोलणार नाही कारण तो फार राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषय आहे, पण ह्याच्यावरती विचार करावा लागणार की पीक पद्धती आणि त्याचं पाण्याशी नातं, याचा विचार करावा लागणार आहे. आमच्याचकडे मराठवाड्यात हळद घेतात, कमी पाणी लागतं हळदीला, उत्तम पीक येतं. म्हणजे असं फक्त ऊसच पैसे देतो हे एक मिथक आहे असं माझं म्हणणं आहे. ती साखर कारखान्यांनी पण अनेक वेळा केलेला तो प्रचार आहे. पुन्हा मी साखर विरोधक नाही, मी ऊस विरोधक नाही, मी साखर कारखाना विरोधक नाही, पण त्याचा जो विवेक असतो एक, तो विवेक आपल्याला वापरायला पाहिजे असं मला. सर, यातला शेतीचा जो भाग आहे तो कदाचित लॉंग टर्म आहे, त्याच्यावर काम चालू असेल, पण एक सामान्य माणूस म्हणून प्रश्न असा पडतो की यातल्या कित्येक गोष्टी या बोलायला जितक्या सोप्या आहेत तितक्या करायला अवघड आहे. याचं कारण आता उदाहरणार्थ नदीच्या आसपास झालीत बांधकामं, तिथं आता हजारो लाखो लोक राहतात, मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्या आहेत, कशा हलवणार त्या? तर म्हणजे खूप अशा गोष्टी आहेत की ज्या इरिव्हर्सिबल आहेत, दॅट हॅज हॅपन्ड. तर येथून पुढं असं काही होऊ नये म्हणून काय करायचं? म्हणजे आता नदीच्या बांधकामांचा समजा विषय असेल तर आपण खडकवासल्यानं जर निघालो उजनीपर्यंत तर हे ठीक आहे की पुण्यात बांधकामं झाली, पण आता ॲटलिस्ट इंदापूरमध्ये आपल्याला काही स्कोप आहे का? ॲटलिस्ट पुढच्या गावांमध्ये आपल्याला स्कोप आहे का जिथे आपण हे टाळू शकतो? मुळा, मुठा, पवना, भीमा या 4ही नद्यांचं जर मॅपिंग केलं आपण
की ठीक आहे काही आता फेट अकम्प्ली असं ज्याला आपण म्हणतो की आता ते झालेलं आहे, आता त्याला आपल्याला काय पर्याय नाही, ते ठीक आहे. मी म्हणेन की ते आता त्याला रिपेरेबल काही नाही. मी काय असं म्हणणार नाही की सगळं डिमॉलिश करा आणि बांधा, असं काही मी म्हणणार नाही. पूररेषा आता तरी पुढच्या पूररेषा निश्चित करता येतील का, त्या थोड्या मोठ्या ठेवता येतील का, खरोखर खऱ्या पूररेषा ठेवता येतील का, 100 वर्षातून येणारा मोठा पूर हा जो नियम आहे तो लावता येईल का त्याला, तसं जरी करता आलं तरी खूप आहे. पण हे जर का असंच पुढे चालत राहिलं तर केवढा मोठा डिझास्टर होईल याची आपण कल्पना करू शकत नाही. एका हद्दीपुरतं आपण आत्ता पुनर्वसनाला काही ना काही एक आपल्याला स्कोप आहे त्याला अजून पुनर्वसन करायला. आता ही कमी जर लोकसंख्या अशी राहिली जी रिस्कला जास्त आहे, रिस्क प्रोन पॉप्युलेशन जर कमी राहिलं तर आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट तरी थोडं नीट करता येईल. हे जर असंच चालत राहिलं तर काही होणार नाही. केदारनाथला काय झालं, तुम्ही मध्ये हॉटेल बांधली, अमुक 150 हॉटेल होती तिथे. मी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो होतो, ते म्हणाले मलाही माहीत नाही, मी आत्ता बदलून आलो, कोणीतरी 150 हॉटेल आहेत त्या पात्रामध्ये. कोणता वॉटर कोर्स असा आहे, कुठे हे असं पाण्याचा फ्लो राहणार आहे की जो तुमच्या हॉटेलना सोडून बाजूनी जाणार आहे. तर हे निसर्गाशी खेळताच येणार नाही काही असलं तरी. त्या तुम्ही विकासाच्या म्हणजे तुम्ही अनेक पॉलिसी चेंजेस करू शकता ना. तुम्ही असं म्हणू शकता की ठीक आहे आता जी घरं बांधली ती रिडेव्हलपमेंटला जेव्हा येतील ती एवढं मागे जातील आणि तुम्ही हॉरिझॉन्टलच्या ऐवजी तुम्ही व्हर्टिकल परवानगी द्या. तुम्ही म्हणा की इथे 7 मजल्याचं होतं तर ठीक आहे तिथे 14 मजले बांधता येतील, आता मागे सरका. व्हर्टिकल ग्रोथ हे न्यूयॉर्क वगैरे शहरं झाली, काही वेडे नाहीत लोक ना. आपल्याकडे उंच इमारतींना खूपच आमच्यावर होतं. उंच इमारती चांगल्या असतात, त्या खालची जागा वाचवतात. तुम्हाला जी ग्राउंड स्पेस लागते ना ती त्या वाचवतात आणि व्हर्टिकल तुम्ही जाता म्हणजे तुम्ही आकाशातली स्पेस वापरत असता. तुम्ही जमिनीच्या काही जागा मोकळ्या सोडता, रिक्रिएशनल स्पेसेस ज्या आपल्याला लागतात, खेळायला मैदानं लागतात, अमुक त्या तुम्ही सोडत असता, बाग बगीचे लागतात. तर व्हर्टिकल डेव्हलपमेंट ही चांगली गोष्ट आहे, वाईट गोष्ट नाही आहे. ही उंच इमारती असं आपण उपहासाने म्हणतो, विकास म्हणजे उंच उंच इमारती हा खरंच विकास असतो बरं का. कारण त्याच्यात जर 10 बंगल्यांची जागा अडवली गेली तर ती तेवढा त्याला इम्पॅक्ट तो येतो आणि आपण लँड कन्झ्युमच करतो तेवढी, इथे लँड कन्झम्पशन कमी होतं आपलं. तसं करा. नियोजनामध्ये 100 गोष्टी करता येतात. ठरवलं ना तर नियोजन कुठलं आहे. तर मलेशिया पाहा ना तुम्ही, डॉक्टर महाथीरनी काय प्रकारचं नियोजन त्यांनी केलं. हे पॉसिबल आहे, धिस इज नॉट इम्पॉसिबल. फक्त आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे प्रचंड यंत्रणा आहे. 3 सरकार होतं आपल्याला, केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, महापालिका आहे. या 3ची शक्ती एवढी मोठी आहे की हे सहज होऊ शकतं. याच्यात काही अवघड काहीच नाही याच्यामध्ये. हे फक्त प्लॅनिंगचा मुद्दा आहे आणि न ऐकण्याचा मुद्दा आहे की आमक्या नेत्याची जमीन आहे म्हणून पूररेषा कमी नाही. नेता आला तरी वाहून जाणार पुरात, सामान्य माणूस पण वाहून जाणार. तर हे जे आहे की काही लोक जॉर्ज ऑरवेलच्या कादंबरीप्रमाणे अधिक समान आहेत लोकशाहीमध्ये, ते काढून कठोर नियम करायला लागेल की हे एवढं म्हणजे एवढं, याच्यामध्ये आत यायचं नाही म्हणजे नाही यायचं. तुम्ही अन्यत्र इन्सेंटिव्ह द्या. तुम्ही म्हणा की चाकणला बांधलं तर तुम्हाला 2 मजले अजून जास्त देऊ, FSI वाढवा, तिकडे तुम्हाला काय करायचं ते नियोजन करा. इथे छेडखानी करू नका. नद्या आणि टेकड्या या जरी आपण मोकळ्या केल्या ना तरी माझ्या मते बऱ्याच गोष्टी साधल्या जातील आपल्या त्यातून. सर तुम्ही इन्सेंटिव्हचा उल्लेख केला, त्याच्यावरूनच मला एक असं विचारावंसं वाटतं की असं कोणतंही नियोजन करायला, ड्रास्टिक बदल करायला आणि प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात जायला पण इन्सेंटिव्ह लागतं. म्हणजे समजा एखाद्या राजकीय नेत्याच्या किंवा पक्षाच्या मनात आलं की खरंच आपण याच्यावर काम करूया, तर त्याच्या राजकीय गणितात, विनॅबिलिटीमध्ये 5 वर्षांना जनतेला फेस करायचं आहे आणि बरेच जे काही चांगले वाईट हितसंबंध असतात त्याच्यामध्ये हे करायला इन्सेंटिव्ह कुठं आहे. मग एखाद्या राजकारण्यानं हे काम का करावं किंवा एखाद्या धोरणकर्त्यानं असं काम का करावं. अगदी बरोबर आहे हा प्रश्न आणि त्यासाठी जनतेची मानसिकता बदलावी लागेल. म्हणजे लोकांना मूल्यमापन करताना हा माझ्या जातीचा आहे, माझ्या धर्माचा आहे, मला आवडणाऱ्या विचारसरणीचा आहे का, हा खरोखर चांगला मनुष्य आहे की हा काहीतरी करतो, हा काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात आहे. काही लोकप्रतिनिधी माझ्या पाहण्यात येत असते, अनेक लोकप्रतिनिधी चांगले आहेत की जे काम करत असतात, म्हणजे करत राहतात. मला असं वाटतं की हा मुद्दा लोकांच्या कॉन्शियसचा पण आहे की तुम्ही निवडताना काय पाहता. तुम्ही निवडताना जात धर्म पैसा पाहता, दारू पाहता का तुम्ही लोकांना देता निवडून, हा पण मुद्दा आहे. आणि अपदानिक होण्यात चांगले लोक निवडून येतात. आता यामध्ये काय माहिती का की पॉलिसीमध्ये एक वाक्यता पाहिजे. म्हणजे समजा मुठा नदी शुद्ध होणार याच्यावरती इथल्या 4 पक्षांचं 5 पक्षांचं ठाम मत पाहिजे की हो हे नाही होणार. तुम्ही बाकी पॉलिसीज बदला, धोरणं बदला, पण पूररेषा ही राहणार, याच्या कालीकडे कोण नाही, याच्यावरती एकमत व्हायला पाहिजे. जसं अमेरिकेची पॉलिसी पक्ष बदलला म्हणून बदलत नाही. तेच होतं जे डोनाल्ड ट्रम्पचं होतं, तेच बायडेनचं आहे आणि तेच परवा ओबामाचं होतं आणि त्याच्या आधी बुशचं तेच होतं अफगाणिस्तानबद्दलचं धोरण. आजही त्यांचं तेच आहे. ते एक कन्सिस्टन्सी ऑफ पॉलिसी कुठेतरी लागतो की ती सतत आहे. उदाहरणार्थ शिक्षण, की ह्या शिक्षणानंतर सगळे अकॅडमिक लोक बसले, रिसर्चर बसले, त्यांनी सांगितले की इंग्रजी 5वी पासूनच पाहिजे. तर मग मी माझं गव्हर्नमेंट आलं की 1ली पासून हे काही नाही.
ह्याच्यावरती एक जे सातत्य पाहिजे धोरणात्मक, ते सातत्य यांच्यात नाही आहे. दुसरी गोष्ट काय की तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. म्हणजे उद्या मुठा नदी शुद्ध करण्याचं काही लोकांनी ठरवलं, पुण्यातल्या सगळ्या पक्षाच्या एकत्र की मुठा नदी शुद्ध करायची. तो त्यांचा इलेक्शनच्या वेळचा अजेंडा असेल का लोकांचा, हा मुद्दा आहे. तर आता दुसऱ्या बाजूने पर्यावरणवाद्यांना याच्यासाठी लढावं लागेल की हे मुद्दे इलेक्शनचे व्हावेत, म्हणजे नदीचा मुद्दा बनू शकतो हे आम्हाला दाखवावं लागेल ना. नाही तर मग काहीच अर्थ नाही त्याला. म्हणजे आम्ही हे पुढे नेणार नाही किंवा नदी हा मुद्दा कसा होऊ शकतो, आम्ही त्याच्यावर लोकप्रबोधनही करणार नाही, तो मुद्दाही बनवणार नाही. तर तुम्हाला मी सांगतो, समजा मुठा नदीचं जे मी मगाशी तुमच्याशी थोडंसं बोललो, मुठा नदीचं मिशन हातात घेतलं की पुढच्या 2 वर्षात मुठा नदी शुद्ध झाली पाहिजे, हा आमचा हक्क आहे आणि ते आमचं कर्तव्य पण आहे. आम्ही घाण टाकणं वगैरे वगैरे आमचं कर्तव्य आहे. नदीच्या पात्रात तुम्हाला एक 10,000 लोक दिसू द्या, सगळ्या पक्षाचे लोक एकमताने ते स्वतः तिथे येतील. तुम्ही मोर्चा काढा आणि तो 15,000चा दिसू द्या, सगळ्या राजकीय पक्षाचे पुढारी तुम्हाला मोर्चात अग्रभागी दिसतील. खूप गोष्टी आहेत. मराठा आरक्षण सगळ्या राजकीय पक्षांचं एकमत आहे ना, माडलं कुठं, सगळ्यांचं एकमत आहे. तसेच काही मुद्दे आहेत आणि ती स्ट्रेंथ आहे लोकांची, की आपण जर म्हणलो की हो सगळ्यांनी 10,000 पुणेकर आलेत आणि आता आम्हाला नदी शुद्ध झाली पाहिजे, हे भूतांना घाबरत नाहीत, मतांना घाबरतात आणि त्या मतांच्या दडपणाखाली ते करतील. म्हणजे आता पुण्याची महापालिका निवडणूक पण येऊ घातले, ते पण टायमिंग त्याचं साधावं लागणार तुम्हाला. एकदा इलेक्शन झाल्यावर ते 5 वर्ष मग ते म्हणतात नंतर पाहू. पण आत्ता ही करेक्ट कदाचित वेळ आहे की ज्यावेळेला तुम्ही मुठेचं मिशन सुरू करायचं आणि ते पुढच्या वर्षभरात त्याच्यात ॲटलिस्ट गोष्टी पुढे गेल्या पाहिजेत. पुन्हा म्हणजे आता हटाव बचाव आंदोलनांचं आता काही मला वाटत नाही की त्याने काय होईल, पण काउन्सिलिंग करून, लोकांच्याबरोबर बसून, तांत्रिक माहिती करून, त्याचं विश्लेषण करून, ती कशी आवश्यक आहे ते कसं करता येईल हे सांगून हाताला धरून लोकशाही पुढे नेता आली तर ती नेता येईल. आणि ती संधी मला असं वाटतं की मुठेच्या बाबतीत सुद्धा जे मी तुम्हाला मगाशी बोललो त्यात मला दिसते आहे. ग्रॉसली मुद्दा असा आहे आपला की लोकप्रतिनिधींनी ते करावं, त्यासाठी तो मुद्दा व्हायला पाहिजे आणि तो जर मुद्दा झाला तर लोकप्रतिनिधी येतात. आता परभणीचं उदाहरण ताजं आहे. हे जर का जनशक्ती थोडी संघटनात्मक काही गोष्टी झाल्या, म्हणजे आता एक समजा त्या दिवशी पण परभणीच्या प्रसंगी पण मी बोललो, एक 5,000 लोक असे आहेत की जे पुण्यात काही जरी वाईट घडवलं गेलं तर रस्त्यावर उतरतात. ही एवढी फक्त फिलिंग जाऊ द्या, हे सगळं सुधारून जाईल. एक अधिकारी बदलला तर 5,000. शिखर परदेशींच्या बदलीविरोधात आम्ही आंदोलन केलं पिंपरी चिंचवडला, आम्ही म्हणजे सगळेच होते त्यात. ते यशस्वी झालं. त्याचं कारण लोक संख्या बघतात. हे इथे डोक्याला किंमत आहे, किती डोक्याला किंमत नाही, किती डोके आहेत त्याला किंमत आहे. तर ती डोकी जर आपण संग्रहित करू शकलो, 10,000 5,000 डोके, तर गोष्टी होतात. लोकपालचं आंदोलन किती डोकी गोळा झाली त्याच्यावरच झालं ना. आणि ती संख्या बघून सरकारला घाम फुटतो. भले तेवढं आपण नाही करू शकणार देश पातळीवर, पण पुण्यामध्ये आपण 10,000 लोकांचा संग्रह यात करू शकतो, जे नदीच्याबद्दल ज्यांना प्रेम आहे, त्यांना असं वाटतं की अरे हे नदी सुधारायला पाहिजे. म्हणजे गाडगीळ सर तर सांगतात की एकाकाळी त्यांच्या लहानपणी ते पोहायचे त्या नदीत आणि आजची अवस्था बघवत नाही. तर ते शक्य आहे, फक्त त्याच्यासाठी इकडून पण तो राजकारणी स्वतःहून हे नक्की करणार नाही. तुम्ही सर या उत्तराच्या सुरुवातीला एक पर्यावरणवादी असा उल्लेख केला, म्हणून एक थेट प्रश्न थोडासा विचारतो. कित्येकदा पर्यावरण किंवा ओव्हरऑल जागतिक बदल, ग्लोबल वॉर्मिंग, महापूर याची इतकी भीती दाखवली जाते की जाऊ दे सगळं, आता जे व्हील ते व्हील. एका लिमिटनंतर भीतीचं पण म्हणजे भीतीची भीती संपती ना, की 2012ला समजा तो सिनेमा आलेला बरोबर की बुडणार, ओके जग बुडणार आहे पुढं. खूप कोरोनाची भीती वाटली. आता लोकांनी काय केलं, शेवटी जाऊ दे, आम्ही येतो रस्त्यावर, काय व्हायचं ते होऊ दे. तर ही जी अतिभीती दाखवली जाते, आता असं मला वाटतं थोड्याफार प्रमाणात की अतिभीती दाखवली जाते, कदाचित मी चूक असेल, त्यानं या मुद्द्याचंच गांभीर्य जातं का आणि त्याला कसं टॅकल करा? खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि माझं त्याला उत्तर हो असं आहे. पर्यावरणवाद म्हणजे भीतीवाद नाही आहे. पर्यावरणवादी असणं म्हणजे लोकांना फिअरलेस करणं आहे, लोकांना भीती घालणं नाही. आणि त्यामुळं भीती घालता कामा नये. भीती घालण्याच्या गोष्टींऐवजी आपण काय बोललं पाहिजे, आपण तांत्रिक विश्लेषण केलं पाहिजे, लोकांना ते मुद्दे सोप्या भाषेत समजून सांगितले पाहिजे, किंवा डिझॉल्व्ड ऑक्सिजन म्हणजे काय, प्राणवायू काय, असं आपण सांगितलं पाहिजे. तर लोक त्यांच्या संगती लावण्याचा प्रयत्न करतील. आपण म्हणायला लागलो की 50 साली मुंबई जाणार, 60 साली अमुक शहर बुडणार, तर तो फक्त भीतीवाद होईल. त्यात काही फार हशील आहे असं मला वाटत नाही. आणि त्याच्यातून तुम्ही म्हणता तसं लोक मग निर्ढावूनच जातात की मग एरवी जर जगबुडी होणारच आहे. म्हणजे मागे तुम्ही कदाचित खूप लहान असाल पण स्कायलॅब पडणार असं एक होतं मागे, अमेरिकेतली
त्यांची काही अंतराळचं ती लॅबोरेटरी होती ती कुठेतरी पडणार असेल. तर मग आमच्या गावातल्या लोकांनी खूप कर्ज काढून गोडसुद्धा वगैरे खाऊन घेतले की आता मरायचंच आहे एकदा म्हणून. तर ते स्कायलॅबची कथा होऊ नये, हे पर्यावरणवाद ही स्कायलॅबची कथा होऊ नये आणि खूप फिअर फॅक्टर त्यात असू नये. सगळंच काही संपलेलं नाही. ग्लोबल वॉर्मिंगसुद्धा माणसं आटोक्यात आणणार आहेत, म्हणजे तंत्रज्ञान त्याला आणणार आहे, करणार आहे. ते कार्बन इमिशन कमी होणार आहेत. सगळ्या जागतिक नेत्यांना ते पटलेलं आहे, ते होत आहे. तर तो आशावाद हा असावाच लागतो पर्यावरणवादात. मला म्हणून गांधी खूप मला त्या बाबतीत जवळचे वाटतात की गांधी कोणती भीती घालत नाहीत आणि गांधी फार ग्लोबल बोलत नाहीत की अमेरिकेने त्याचं एमिशन कमी करावं, हे गांधी बोलत नाहीत. ते म्हणतात मी साधा राहीन, माझं कन्झम्पशन कमी होईल, मी साधा राहीन, मी जास्त उपभोग घेणं. ते उपनिषदांपासून ते न त्यक्तेन भुंजितं आहेच आहे. तर ते जे आहे ना ते मला फार महत्त्वाचं वाटतं की तुमची लाईफस्टाईल स्वतःची काय आहे, तुम्ही काय कितपत इंधनस्नेही आहात, तुम्ही काय, हे पण महत्त्वाचं आहे. तर लोकांना सांगताना आपल्याला तुम्ही व्यक्तिगत पातळीवर काय करावं हे एक बोलावं लागेल जास्त, आणि ते जास्त बोलावं लागेल. आणि मग बाकीचे सार्वजनिक विषय तर असतीलच, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये भीती घालता कामा नये असं माझं स्वतःचं मत आहे. पर्यावरण शास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी अशा दोन्ही भूमिकांमध्ये मी राहतो, वावरतो. त्यातली मला माझी पर्यावरण शास्त्रज्ञ म्हणूनची जी भूमिका आहे ती त्यामुळे जास्त व्हॅल्युएबल वाटते, जास्त महत्त्वाची वाटते की तिथे ती भूमिका मला जास्त केली पाहिजे. बरोबर. तर हा पुढचा प्रश्न कितपत औचित्यपूर्ण आहे मला माहीत नाही, पण एक मला कॉमन मॅन म्हणून क्युरिओसिटी, मला माहीत नाही की मध्ये एक चर्चा अशी झाली की नद्यांना भिंती बांधा. नद्यांना भिंती बांधा हे सिम्बॉलिक असलं तरी आपल्या आजूबाजूला मला असे कित्येक नाले माहिती आहेत की ज्यांना भिंती आहेत. तर हे जे भिंत बांधून माझ्यापुरता प्रश्न सोडवा, पुढचं पुढं बघू, हे खरंच उत्तर आहे का सायंटिफिकली? खरं सांगायचं तर अजिबात नाही. नाले नदीला आणणे म्हणजे नाले म्हणजे आता मी कोणते म्हणतो, नॅचरल कोर्सेसच्याबद्दल मी बोलत नाही, ज्याच्यातून स्टॉर्म वॉटर पाणी येतं ते मी बोलत नाही. गटाराचे नाले हे नदीला आणून मिळवणे हे सुद्धा अत्यंत म्हणजे अशास्त्रीय आहे. त्याचं कारण ते नाले तसे तयारच होतं कामा नये, तुम्ही आधीच ट्रीटमेंट केली पाहिजे पाण्याची. नाल्यांना एक वेळ तुम्हाला त्याचा फ्लो माहिती असतो, म्हणजे सिवेजचे नाले आहेत त्याचं, किंवा एवढं सिवेज येतं आणि ते जातं एक वेळ, म्हणजे अगदीच वाईटात वाईट परिस्थितीत त्याला आपण म्हणू की ठीक आहे त्याला तुम्ही भिंती बांधल्या. नद्यांना भिंती शक्यच नाही. तुम्हाला फ्लड लाईन 100 वर्षाची सोडून मग बांधावी लागतील तुम्हाला, नाही तर काही 100 वर्षात कधी पण पूर येऊन गेलेलाच असतो ना. पुराची पातळी तुम्ही ठरवू शकता का? मग तुम्ही भिंती बांधून उपयोग नाही, तर भिंती अशा उखडून सरळ निघून जातील. अत्यंत हास्यास्पद होतं ते जे काही विधान होतं की आम्ही भिंती बांधू, ते अत्यंत हास्यास्पद आहे. भिंती बांधून त्या नद्यांना अटकाव करता येत नाही. उलट तुम्ही असं पहा की जिथे चॅनलायझेशन केलं नद्यांचं तिथले प्रश्न जास्त गंभीर आहेत. आपल्या मुठाचं त्यांनी पूर्ण चॅनलाइज केलं बघा, दोन्ही बाजूंनी सिमेंट घातलं आहे, तर म्हणून मुठाचे पूर काही थांबलेले नाहीत ना. उलटं तुम्हाला नदीची जी इकोसिस्टम आहे तिच्यात तुम्ही ढवळाढवळच करता कामा नये. तिथं सिमेंट ओतणं पूर्णतः चुकीचं आहे. कारण नदी म्हणजे फक्त पाणी माती पण नाही, नदी म्हणजे त्यातले सूक्ष्मजीव आहेत, नदी म्हणजे त्यातल्या वनस्पती आहेत, नदी म्हणजे अनेक आहेत. पुराला कंट्रोल करणाऱ्या पण वनस्पती आहेत. आणि हे काही पूर तर फार पूर म्हणजे जुन्या काळापासून आहेत ना. पूर आज ज्ञानेश्वरीचाही काळात महापूर झाडे जाती तेथे लव्हाळे वाचते. तर लव्हाळे ही सिस्टीम आहे त्याची एक. वाळू ही एक सिस्टीम आहे त्याची. पाण्याचं हळूहळू पुढे जाणं, सरकत जाणं, पाण्याला थोडा प्रतिरोध करणं हे वाळूचं काम आहे. वाळू तुम्ही संपवून टाकणार, तुम्ही झाडांचे तिथले कत्लेआम करणार. मुठा नदीत आता एकही मासा सापडत नाही, याचा अर्थ तिथं ऑक्सिजन लेवल संपलेली आहे त्याची पूर्ण. सगळं ऑक्सिजन मुठा नदीतलं संपलेलं आहे. असं असेल तर तुम्ही भिंती बांधून करणार काय? आणि काय, व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह? पूर येण्यासाठी तुम्ही भिंती बांधल्या, समजा पूर येऊ नये नदीत, म्हणजे पुण्यातलं पाणी नदीत जाऊ नये, ते पाणी जाणार कुठे आहे? उद्या विचार करा की तुमची सोसायटी नदीच्या काठावर आहे कुठेतरी लांब, आणि तुमचं ते स्टॉर्म वॉटर नदीला सोडायचंच नाही कारण भिंतीने अडवलं आहे. ते बॅकवॉट म्हणजे सारंग यादवाडकरांचा पॉईंट तोच आहे की तुम्हाला ते बॅकस्लॅश होणार, ते पाणी मागे येणार, ते जाणार कुठं? प्रवाह अशा रीतीने बंद करता येत नाहीत, कारण प्रवाह जे डिझाईन झालेले आहेत ते स्लोपनुसार झालेले आहेत. हे नद्या काही मानवनिर्मित नाहीत. पाण्याला जसं मिळालं, जसे उतार मिळाले तसं नद्या होत गेल्या, त्यांच्या उपनद्या, आणि मग ह्या नद्या मोठ्या नद्या झाल्या, कारण ते छोटे प्रवाह मग मोठ्यांना मिसळले, मग समुद्रात गेले. तर हे जे काही आहे हे अत्यंत अशास्त्रीय आहे. ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला नको. मानवी हस्तक्षेप नद्यांमध्ये नाही राहिला, तो समुद्रापर्यंत गेला. ऑइलचे जे प्रमाण आपण बघतो की जहाजांचे फुटणे आणि ऑइलचे तरंग, हे हस्तक्षेपाचे प्रकार आहेत. हे तुम्ही जर तेवढा भाग सोडून दिला तर तुम्हाला सगळीकडे तुमची सगळी भूमी तुमची आहे शेवटी. पण तुम्ही ते तेवढं जर सोडून दिलं तर ते बरं पडणार.
आणि जगभरामध्ये नद्यांना काही जिथे फ्लो माहिती आहेत तिथे भिंती असतीलही, मी काही ती शक्यता अगदीच नाकारत नाही, पण फ्लो तुम्हाला माहिती पाहिजे. तिथे तुम्हाला फ्लो माहिती नाही, तुम्हाला रेनफॉल माहिती नाही, तुम्हाला किती पाऊस होणार आहे का ढगफुटी होणार आहे हे माहिती नाही. ढगफुटीचे प्रकार वाढत चाललेत सतत, आणि पावसाचं पण मी म्हणालो की डिस्ट्रीब्युशन पॅटर्न बदलत जातो. म्हणजे तो पुण्यामध्ये समजा 610 mm जर होत असेल मान्सूनमध्ये, तर तो काही 4 महिने डिवाईड करून तेवढा होत नाही ना. तो 150-150 मिलीमीटर झाला असं होत नाही. तो बदा पडून 200 मिलीमीटर पण होईल का 100 मी तुम्हाला माहीत नाही. त्यामुळे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये नद्यांमध्ये, आणि अजून एक तुम्हाला सांगतो, हे नद्यांचे आता रिव्हरफ्रंट नावाचे प्रोजेक्ट येत आहेत. काय ते अहमदाबादचं पाहून, साबरमतीचं पाहून. आता जी मोठा मृत नदी झाली तिला तर जिवंत करा. म्हणजे पेशंट पार खंगला आहे आजाराने, तुम्ही त्याला भरजरी वस्त्र चढवताय, त्यांनी होणार नाही ना. तुम्हाला आधी तिची तब्येत सुधारावी लागते. तुम्हाला तेवढे सिवेज ट्रीटमेंट प्लांट घेतले पाहिजे. तुम्हाला हे पाहिलं पाहिजे की पूर्ण ट्रीटमेंट झालेलं पाणी जे पिण्याच्या पाण्याच्या बरोबरीने शुद्ध केलं तेच परत नदीत जातं, हे तुम्हाला पाहिलं पाहिजे. नद्यांचे तळ दिसले पाहिजेत, नद्यांमध्ये मासे दिसले पाहिजेत. ते काही न करता रिव्हरफ्रंटचे प्रोजेक्ट म्हणजे निव्वळ आर्थिक सगळं गणित आहे, आणि याच्यामध्ये पैसे खाण्याचे कार्यक्रम आहेत हे सगळे, की रिव्हरफ्रंट अमुक तमुक, कारण त्याच्यात पैसे गोळा करता येतात, टेंडर काढता येतं. त्यांनी काही होणार नाही. ह्या नद्यांची शुद्धीकरणाची मोहीम पहिल्यांदा हातात घेतली पाहिजे. तुम्हाला आठवत असेल तर राजीव गांधींनी 1200 कोटींची योजना आणली होती गंगेची. आता मी नमामि गंगेचं तर खूप दिवसात काही ऐकलं नाही, ते बहुतेक मोदीजी आता विसरून पण गेले स्वतःसुद्धा. नमामि गंगे तर काही पुढे गेलं नाही, पण राजीव गांधींनी जे 1200 कोटी खर्च केले तो खर्च पाण्यात गेला. त्याचं कारण सिवेज ट्रीटमेंट प्लांट बांधले, पण त्या लोकल बॉडीज ज्या होत्या, नगरपालिका वगैरे, त्यांच्याकडे त्याचं वीज बिल भरायलाच पैसे नव्हते, आणि त्यामुळे 1200 कोटीची योजना पाण्यात गेली. पूर्ण गंगा जैसे ते राहिली. तर ते तुम्हाला त्याचं नियोजन तुम्ही जोपर्यंत नीट करणार नाही, आणि तुम्ही जोपर्यंत प्रत्येक थेंब शुद्ध करून पाणी सोडायचं हे ठरवत नाही, तोपर्यंत हे फोल आहेत गोष्टी सगळ्या, की रिव्हर ब्युटिफिकेशन, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, याच्यात काही फारसा अर्थ नाही. या मुलाखतीच्या शेवटी पण मला आत्ता तुमच्या उत्तरात हे सुचतं आहे की पाणी शुद्ध करणे किंवा पाण्याचा प्रश्न सोडवणे हा पुन्हा टच अँड फीलचा प्रश्न नसल्यामुळं, किंवा त्यांना माझ्या रोजच्या आयुष्यात पूर आल्याशिवाय फरक पडत नसल्यामुळं, म्हणजे आता तुम्ही 9 ह्याचं पाणी तिकडं जातं आणि ते तसंच जातं वगैरे बोललात, तर ते मला माहीत नाही ना. रोजच्या आयुष्यात मला नळाचं पाणी येतं, मी पितो, माझं मी यूज करतो, पुढं वेस्टेज कुठंतरी जातं. तर ह्याचा थेट टँजिबल आपल्या नजरेला दिसेल असा परिणाम नसल्यामुळं सुद्धा हे प्रोजेक्ट राहतात का पाठी? तसं शक्य आहे, कारण लोकांना असं काही थेट दिसत नाही झाल्यासारखं. म्हणजे आता ट्रीटमेंट प्लांट असतात, त्याच्यातून पाणी शुद्ध झालं काही तिथे जाऊन लोक, ते काही पर्यटन स्थळ नाही की तिथे जाऊन लोक पाहतील, ते परिणाम असेल. म्हणजे समजा माझं असं म्हणणं आहे की समजा मुठा नदीचं अभियान हातात घेतलं आणि एक मुठा स्वच्छ झाली, आणि लोकांना दिसलं की याच्यामध्ये तर मासे येत आहेत, बदकं येत आहेत, आणि ही खूप चांगली तळ पण दिसतो या नदीचा, सगळीकडे ती चळवळ होऊ शकते. आता पाणी हा खरंच खूप कॉम्प्लेक्स विषय, म्हणजे असा तो एखाद दुसऱ्या मुलाखतीत सामावणारा तो विषय पण नाही. कारण आपण तरी खूप नशीबवान आहोत की आपल्याला पाणी तरी मिळतं. परभणीला 8 दिवसाला एकदा सरकारी पाणी येतं. तर हे पण आहे, म्हणजे पाण्याचं डिस्ट्रीब्युशनचा आपल्याला तोही विचार केला पाहिजे. डाऊनस्ट्रीम युजर्स आपल्याला सोलापूरचा विचार केला पाहिजे, खाली कर्नाटकाचा आपण विचार केला पाहिजे. हे रिव्हर पॉलिसी ज्याला मी म्हणतो, की नदीचं एक धोरण, सुसंगत धोरण, की नदीचं प्रयोजन काय आहे, नदीचे मॅनेजमेंट काय असणार आहे, नदी ही स्वतंत्र इकोसिस्टम आहे, तिच्यात काय असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, तिच्यात वाळू किती राहिली पाहिजे. आता वाळू माफियांचा हायदोस चालू आहे. सगळ्या नद्यांचे पात्र आता वाळू संपल्यात जमा आहे. त्याचा परिणाम असा होतो की पुराच्या पाण्याला काही असं जे थोडं एक फ्लोनी वाहत जायला पाहिजे ते आता सरळ, कारण त्याला काही वाळू नाही, काहीच नाही, होल्डिंग असे काही नाही तिथे. त्यामुळे त्या सगळ्या नियोजनाचा एक इंटिग्रेटेड प्लान नदीचा गरजेचा आहे, की नदी धोरण असं करणं. आणि त्याचबरोबर मला एक फक्त मुद्दा मांडायचा आहे मुलाखतीच्या निमित्ताने, कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे. धोरणामध्ये सातत्य म्हणजे काय, तर जर तुम्ही पाणी विभाग केला, म्हणजे मला एक तर ही संस्कृत नावं नको वाटतं, जलसंपदा, कृषी, काय शेती खातं म्हणा, पाणी म्हणा, तिथे शेतकऱ्याला कळलं पाहिजे ते काय. समजा तुम्ही पाणी खातं केलं तर त्याला फक्त पाणी खातं ठेवता कामा नये, त्याला तुम्ही प्रदूषण नियंत्रण खात्याला तिकडे जोडलं पाहिजे, आणि सांडपाण्याचा पुन्हा वापर करणे हा पाणी धोरणाचा एक भाग असला पाहिजे. सिंगापूरला आपण सिवेज पितो आपलं सिवेज आपण पितो, ट्रीटेड असतं ते 100%. कसं काय शक्य आहे? शक्य आहे टेक्नॉलॉजीने. आतासुद्धा आपल्या सिवेजपासून आपण पुन्हा पाणी कमवून पिऊ शकतो, ते शक्य आहे. आणि काय ॲस्थेटिकली आणि आरोग्याच्या दृष्टीने काही त्याच्यात 100% शुद्धीकरण होऊन शक्य आहे. त्याच्यासाठी इच्छाशक्ती लागते, आणि त्याच्यासाठी एक राजकीय धोरण लागतं तुम्हाला, की हे आम्हाला हे धोरण हे असं अशा पद्धतीने करायचं आहे. त्याची वानवा म्हणजे तो आपला मोठा प्रॉब्लेम आहे, सगळ्यांनाच माहिती असलेला प्रॉब्लेम आहे. 2 प्रश्न आहेत, एक पेनल्टिमेट प्रश्न आणि एक फायनल प्रश्न आहे. 2 प्रश्न विचारून आपण थांबूया.
त्याचा जो प्रश्न तो असा आहे की दुसरी एक गोष्ट की नदी सुधार त्यासाठी आंदोलन, हे पण इतके वर्ष ऐकत आलीत लोक की त्याचं पण पुन्हा सपाटीकरण झालं का की आहे बाबा फॅशनमध्ये, लोकांमध्येच जागृत होतात, मध्ये काहीतरी करत राहतात, घडत काही नाही, असा एक टोन हळूहळू एक सोसायटीत सेट होतो की दिस इज रियालिटी, ॲक्सेप्टेड. ह्याच्यामुळं हे जे सगळे नदी सुधारचे सामाजिक प्रयत्न असतील, सरकारी प्रयत्न असतील, ह्यांना खीळ बसते आहे का? लोक खूप मोठ्या संख्येने एकत्र येत नाहीत. आणि त्याचं पुन्हा कारण तुम्ही मगाशी म्हणालात ते की लोकांना हा काही जीवन मरणाचा प्रश्न वाटत नाही. मला माझं पाणी येत आहे ना, मग ठीक आहे ना, खाली काय होत असेल मी कशाला त्यासाठी. उद्या जर स्केअरसिटी अशा लेवलला गेली की आता एक थेंबासाठी मारामारी, तर कदाचित लोक येतील, पण ते खूप उशीर झालेला असेल त्या गोष्ट, त्याच्यात काही फार मजा नाही. हे जे मला असं वाटतं की नद्यांची किंवा ह्याची आंदोलनं घेतली जातात ना, त्याच्यामध्ये आपल्याला एकतर खूप जास्त लोकांना सहभागी करता आलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट लॉजिकली ते मांडलं पाहिजे. ते तांत्रिक माहितीसह मांडलं पाहिजे, पर्यायांसह मांडलं पाहिजे. आपण हे म्हटलं पाहिजे की हा एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट, तुमचा जो सीवेज ट्रीटमेंट प्लांट आहे, ह्याची एफिशियन्सी कमी आहे, तिला तुम्हाला अशी वाढवावी लागेल. हे सोल्युशन तुम्हाला द्यावे लागतील. राजकारणी काही पर्यावरण शास्त्र शिकलेले नाहीत किंवा ते काही सिव्हिल इंजिनियर किंवा हायड्रॉलिक इंजिनियर वगैरे असं काही नाही. त्यामुळे त्याचे पर्याय तुम्हाला द्यावे लागतील, त्यांना तुम्हाला ते सांगावं लागेल. एक वेगळा अप्रोच घेऊन याच्याकडे जाता येईल का, याच्यावरती मी सध्या स्वतःच विचार करतो की तज्ज्ञ एकत्र येणे आणि त्यांनी उपाय सुचवणे, त्या उपायांचा पाठपुरावा लोकांनी करणे. आता हे काही 10,000 लोक गोळा झाले तर सगळ्यांना काही नदी कळेल असं नाही, काहीच लोकांना कळेल, पण ज्यांना कळतं त्यांना एकत्र बसून उपाय सांगून, आणि ते जर नाही केलं तर मग मात्र शेवटचा टप्पा म्हणून आंदोलन. अगदीच शेवटी नाईलाजच झालं की कोणीच कुठं ऐकत नाही, महापालिका ऐकत नाही, राज्य सरकार नाही, केंद्र सरकार, तर मात्र मग आंदोलनाचा विचार करणे अशा टप्प्याने होऊ शकतं. असं जर झालं तर राजकारणी लोकांना एक्सपोज करत राहणे जास्तीत जास्त, निवडणुकांना त्यांना थ्रेट होईल अशा पद्धतीच्या प्रचार मोहिमा राबवणे, भले आपल्याला निवडणूक लढवायची नसली तरी निवडणुका त्यांना जड जातील अशा पद्धतीची प्रचार यंत्रणा राबवून आंदोलन चालवणे, याच्याशिवाय दुसरा काही पर्याय आत्ता तरी आपल्यासमोर नाही. तर शेवटचा प्रश्न, दरवेळेला महापूर आला, दरवेळेला अशी पाण्याशी संदर्भात नैसर्गिक आपत्ती आली की एका गोष्टीची कायम चर्चा होती, तो म्हणजे नदीजोड प्रकल्प. तर ह्या सगळ्या परिस्थितीला नदीजोड प्रकल्प हे शास्त्रीय आणि प्रॅक्टिकल उत्तर आहे का? पाण्याला जर फक्त आपण साठा म्हणून पाहणार असतो, स्टोरेज, तर ते उत्तर असू शकतं. पण पाणी येताना सगळ्याच गोष्टी पर्यावरणीय पाहायच्या की नाही, हा मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही उद्या डोंगर फोडून जर नदीजोड प्रकल्प केले त्याला काही एक अर्थ नाही. तुम्ही उद्या इलेक्ट्रिसिटी, आता मुख्य काय माहिती आहे का, आपल्या देशाचा टेरेन एवढा वेगळा आहे, उतार आणि चढ आणि कंटूर्स आपले इतके आहे की ते चॅलेंज आहे. म्हणजे आता लोक बोलतात की कोकणातलं पाणी मराठवाड्यात कसं येणार, एवढा मोठा पहाडमध्ये उभा आहे, ते कसं तुम्ही आणणार. आणि ते तुम्ही एनर्जी इंटेन्सिव्ह जर केलं, म्हणजे तुम्ही पंपिंगच केलं, तर ते फिजिबलच होणार नाही, त्याला व्यावहारिक फिजिबिलिटी राहणारच नाही. हे तसं आहे. पुन्हा नद्यांची नद्या जोडाव्यात का, जिथे तुम्हाला भौगोलिक स्थिती परवानगी देते तिथे ते जोडायला हरकत नाही. म्हणजे त्याच्यात काही अशास्त्रीय असं काही नाही, ते मानवी हस्तक्षेप आहे, पण तो काही डेट्रिमेंटल नाही, म्हणजे असं तो डिझास्टर्स अशाच नाही. समजा तुम्हाला कळलं की 2 नद्या सहज जोडता येतात, कालवे काढून वगैरे वगैरे जे काय असेल ते, आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी पर्यावरणीय हानी आहे, त्याचं कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस करून ते जायला हरकत नाही. पण तुम्ही जर पंपिंग म्हणला, आत्ता महाराष्ट्रातल्या सगळ्या उपसा सिंचन योजनांचा तुम्ही अभ्यास करा, सगळ्या योजना तोट्यात आहेत. त्याचं कारण की पंपिंगला लागणारी इलेक्ट्रिसिटी. नैसर्गिक उतार मिळत असेल, काही स्लोप तुम्हाला ऑलरेडी मिळतो आहे आणि तिथं तुम्हाला शक्य आहे तर तुम्ही जरूर करा, त्याला कोणाचा विरोध असणार नाही. त्याच्यासाठी टेकड्या फोडाव्या लागणार नाही, तमुक नाही, कॅनॉल काढून तुम्ही करणार असाल तर ते जरूर करा. जसं स्थिरीकरण योजनेचं चाललं आहे, तर ते फिजिबिलिटी असतील तर कराव्यात, नसेल तर त्याच्याशी छेडखानी करू नये असं माझं मत आहे. मग त्याच्यावरही पुन्हा पूर्णतः तुम्ही नदीजोडच्या बाजूचे की विरोधात असं काही मला वाटत नाही. कुठल्याच प्रश्नात असं असतं कामा नाही. ग्रे शेड सगळीकडे असणार, तर आपण त्याची व्यावहारिकता तपासली पाहिजे आणि शास्त्रीय कसोटीवर ते जर उतरत असेल आणि आर्थिक गणित जुळत असेल तर माझ्या मते काही हरकत नाही. सर, तुमचे खूप खूप आभार. पाणी आणि पूर या विषयाला धरून इतकी सविस्तर, इतक्या सर्व अंगांना जाणारी मुलाखत आपण करू शकलो, तुमच्यामुळे ते करू शकलो. मला असं वाटतं आणि खात्री आहे की थिंक बँकच्या सर्व प्रेक्षकांना ते आवडेल. आणि खरं तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, प्रत्येकाला माहीत नसतं, म्हणजे इंजिनियर झालो तरी पाणी हा विषय माहीत नसतो. त्या सगळ्याबद्दलची एक बेसिक समज आजच्या या मुलाखतीतून सगळ्यांची नक्की वाढेल याची मला नक्की खात्री आहे. त्याबद्दल तुमचे परत एकदा आभार. धन्यवाद.